क्लोजअप बघायला भेटतो आहे रायनोचा। अतिशय जवळ असा दिसून राहिला आहे रायनो। याचं एका रायनोचं वेट जवळपास 3.5 टन असतं आणि अतिशय सुंदर असे 3 रायनो लाईनीने दिसून राहिले आहेत तुम्हाला। हे काझीरंगा मध्ये आहोत आपण। कोहरा जवळचं जे मेन गेट आहे काझीरंगा वाईल्ड सफारीचं, तर तिथे आहे हे। अजून एक मागच्या साईडला दिसून राहिलेला आहे रायनो। इथे जास्ती करून रायनोज दिसून राहिले आहेत। मध्ये सुरुवातीला एलिफंट दिसला होता आणि सांबार सारखा दिसला होता एक, आणि काही पक्षी दिसले होते। इथे बेंगल टायगर पण आहे, पण दिसणं शक्य नाही। अतिशय दाट असं जंगल आहे हे, आणि यामध्ये 121 रायनो आहेत आणि एका रायनोचं वजन सांगितल्याप्रमाणे 3.5 टन म्हणजे 3000 ते 3500 किलोचं वजन असतं। आणि 1000 किलोच्या घरात ग्रास म्हणजे गवत ते खातात आणि त्यांची त्यांना स्पीड असते 60 ते 65च्या स्पीडने धावू शकतात। त्यांच्यावर वाघ किंवा असं कोणी अटॅक करू नाही शकत, पण छोटे जे असतात लहान रायनोज असतात त्यांच्यावर अटॅक होऊ शकतो। तर हा अतिशय असा रम्य असा परिसर मी यामध्ये व्हिडिओमध्ये कॅप्चर करून राहिलो आहे। समोर पण एक जीप जाते आहे आमच्या समोर, आणि इकडे असं पूर्ण असा जंगलचा परिसर आहे। आम्ही ॲक्च्युली आता एलिफंट राहिलेले आहे, एक हत्तीचा कळप इतक्यात दिसतो असं आमच्या ड्रायव्हरचं म्हणणं आहे। ड्रायव्हरच्या गाडी नंबरप्रमाणेही तो 1 नंबर आहे। त्याने आमच्यासाठी बायनाक्युलर पण अरेंज केली आणि अतिशय मदत म्हणजे सगळ्या गोष्टी समजवण्यात मग्न आहे आणि प्रत्येक गोष्ट तो आवडीने सांगून राहिलेला आहे। आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जसं आम्हाला रायनोज दिसले तर पटकन गाडी थांबवली, किंवा एखादा मोठा पक्षी दिसला तर गाडी थांबवली। व्हाईट कलरचे बर्ड दिसले इथे, आणि छोटे छोटे फुलपाखरू पण आहे, आणि फुलपाखरूचे कलर्स पण व्हाईट कलरचे आहे। आत्ता ते दुसऱ्या साईडने चालले गेले। ॲक्च्युली मी व्हिडिओ काढायला गेलो पण ते शक्य झालं नाही। इकडे असं पाण्याचं दिसतंय, झील सारखं पाणी आहे। झील नहीं, नदी है। नदी आहे, सॉरी झील नहीं है, नदी आहे। हाँ ओके। सुंदरशी अशी नदी आहे। दाट जंगल आहे। वाइल्ड बर्ड आहे तिकडे, वाइल्ड बोर्ड। दिसतोय का? पकड ना, याच्यात घे ना, कॅच कर ना। व्हिडिओ चालू आहे ॲक्च्युली माझा, बोलू नका। घे याच्यात, पकड पकड ना, कुठे दिसतोय नीट पकड, बोलू नका आणि ऑफ नको करू। हां पकड घेतलं, घेतला का? घारी पण दाखवून दे वरचं। वाव, अतिशय सुंदर असं डुक्कर आहे का ते? काय आहे का ते? डुक्कर